न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कुष्ठरोग केंद्राचा उपचारही कष्टीच, नाशिक महापालिकेकडून दुर्लक्षाचा आरोप। नाशिकच्या पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 4 वाल्मिक नगर परिसर जो गेल्या अनेक वर्षांपासून कुष्ठरोग वसाहत म्हणून ओळखला जातो। या भागात कुष्ठरोग रुग्णांसाठी उपचार केंद्र असून सुद्धा तिथे आवश्यक पायाभूत सुविधांचाच गंभीर अभाव आहे। पूर्वी काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेले वैद्यकीय उपचार आता पूर्णतः थांबले आहेत। सध्या महापालिकेच्या माध्यमातून एक उपचार केंद्र कार्यरत आहे, पण गेली 4 ते 5 वर्ष फार्मासिस्ट नाही। एवढंच नव्हे तर त्वचारोग तज्ञ डॉक्टरही महिन्यांपासून अनुपस्थित आहेत। रुग्णांवर सध्या केवळ सामान्य डॉक्टरांकडून प्राथमिक सेवा दिली जाते, मात्र कुष्ठरोगासारख्या विशिष्ट आजारासाठी तज्ञांची आवश्यकता असूनही त्यांची नियुक्ती न झाल्याने रुग्णांवर प्रभावी उपचार होऊ शकलेले नाहीत। या संदर्भात 23 सप्टेंबर 2022 रोजी पुण्यातील सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठ व क्षय यांनी स्वतः दखल घेत सूचना दिल्या होत्या, पण अद्याप परिस्थिती जैसे थे आहे। प्रशिक्षित ड्रेसर, भौतिक उपचार साधनं आणि तज्ञ कर्मचारी वर्गाची कमतरता आजही तशीच आहे। या पार्श्वभूमीवर रवीर हिरोडकर यांनी मनपा प्रशासन व आरोग्य विभागाला निवेदन सादर करत कुष्ठरोग उपचार केंद्रावर तातडीने पायाभूत सुविधा, डॉक्टर आणि फार्मासिस्ट नेमण्याची जोरदार मागणी केली आहे। नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये वाल्मिक नगर ही एक कुष्ठरोगी वसाहत म्हणून संबोधली जाते। या ठिकाणी सर्व कुष्ठरोग्यांनी त्यांच्या लोकवर्गणीतून तिथे एक कुष्ठरोग्यांसाठी एक आपलं स्वतःची वास्तू उभारलेली आहे। या वास्तूमध्ये त्या कुष्ठरोग्यांना आज समाजामध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यांना समाजामध्ये त्यांना वावरता येत नाही। कुष्ठरोग हा संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य म्हणून गणला जातो आणि त्याच्यामुळे त्यांना ही तुच्छ वागणी दिली जाते। अशा ठिकाणी केंद्र शासन आणि महानगरपालिका यांच्या अंडरमध्ये तिथे त्यांना फार्मसिस्ट, डॉक्टर वगैरे अशी 10 वर्षापूर्वी तिथे व्यवस्था दिली गेली होती। परंतु आज भौतिक जे काय त्यांच्यावर पद्धतीने जे काय त्यांच्यावर उपचार केले जातात त्यामध्ये वॅक्स असेल अशा ज्या काय पूर्वी त्यांना सुविधा दिल्या जात होत्या त्या आता तिथे मिळत नाहीये। गेल्या 10 वर्षापासून अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब उभाटा गटातर्फे आम्ही वेळोवेळी तिथे महापालिकेला निवेदन देऊ शासनाकडे त्याचे आम्ही प्रश्न मांडले, परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथे येऊन त्यांना तेवढ्यापुरतं व्यवस्था केली। पण आजच्या घडीला आजच्या ह्या वेळेस तिथे डॉक्टर नाहीये, तिथे फार्मसिस्ट नाहीये का जेणेकरून त्या लोकांना औषध उपचार त्यांना देता येईल वगैरे अशी कुठलीही व्यवस्था तिथे उपलब्ध नाहीये। म्हणजे आज त्यांना सरकारने आज एकीकडे कुष्ठरोग पुनर्वलोकन आपलं पुनर्वसन व पुनर्विलोकन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, परंतु शासन याच्यामध्ये कुष्ठरोग शोधा आणि त्यांना त्यांच्याकडनं 5,000 रुपये त्यांना एक कुष्ठरोग्या मागे दिल्या जातं। परंतु ज्या कुष्ठरोगी त्या तिथं दवाखाना उभा आहे तिथं आज त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाहीये। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनचं याचं पूर्णपणे यांच्याकडे दुर्लक्ष आहे। आज तिथे ड्रेसर नाहीये, तिथं प्रशिक्षित असा कुठलाही माणूस नाहीये, फक्त मानधन तत्वावर तिथं एक लेडीज ठेवून तिला 5,000 रुपये पगारावर तिथं कामकाज केलं जात आहे। अशा प्रकारे सरकारच्या फक्त एका बाजूला घोषणा दिल्या गेलेल्या आहेत आणि एका बाजूला कुष्ठरोग्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। याबद्दल सर्व कुष्ठरोगी बांधव आणि महाराष्ट्रामध्ये जे काही 40 कुष्ठरोग्यांच्या संस्था आहे यांच्यातर्फे ही एक खेदजनक बाब आहे आणि याच्यावर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढून या लोकांना न्याय देऊन यांना ज्या काही सुविधा आपल्याकडनं पुरवता येईल त्या पुरवल्या पाहिजेत एवढी मी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक महानगरपालिका प्रभाग 4 क्रमांक 4 मधील वाल्मिक नगर कुष्ठरोग वसाहतीतील कुष्ठरोग उपचार केंद्रावर मागील 3 ते 4 वर्षापासून फार्मसिस्टची नियुक्ती नसल्याने येथील कुष्ठरोग रुग्णांचे जे हाल होत आहे याविषयी पुणे आरोग्य संचालनालय यांनी नाशिक सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडे कुष्ठरोग उपचार केंद्रावरील गैरसुविधा दूर करण्याकामी पत्र पाठवण्यात आलं होतं, परंतु त्याबाबत अद्याप पाहतो कुठलीही उपाययोजना सदर उपचार केंद्रावर झालेली नाही। त्या संदर्भात मागील महिन्यात आयुक्त मॅडम यांना लेखी पत्र देऊन येथील उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देऊनही अद्याप पाहतो येथील गैरसोय दूर झालेली नाही। येथे
मागील 5 ते 6 महिन्यापासून त्वचारोग तज्ज्ञ किंवा तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती नाही, फार्मसिस्ट नाही, अशा दुरावस्थेत येथील उपचार केंद्र आहे। तरी आरोग्य विभागाला विनंती आहे की त्यांनी या संदर्भात त्वरित उपाययोजना करून येथील गैरसोय दूर करावी व आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा येथे उपलब्ध करून द्याव्या।